साई लीला मासिक 1925 अंक 12. श्री क्षेत्र शिर्डी येथील साईबाबा यांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहवासाचा अनुभव. शंकरराव गव्हाणकर. सन 1907 सालापासून संत दर्शनाची व त्यांची चरित्र व गाणं ऐकण्याची उत्सुकता उत्पन्न झाली. प्रथम दर्शन लाभ मला फक्त श्री समर्थ नारायण महाराजांचा ठाणे येथे झाला. त्यापूर्वी मी आसने, प्राणायामादी प्रकार आचरित होतो. यापुढे काही दिवसांनी श्री दासगणू यांची कीर्तने ऐकण्याची संधी बांद्रे श्री रावसाहेब गोविंदराव दाभोळकर यांच्या घरी मिळू लागली. तेव्हापासून प्राचीन संतांचे श्रेष्ठत्व अर्वाचीन देहधारी असलेल्या संतांमध्ये अनुभवास येऊ लागले. त्यानंतर फक्त प्रत्यक्ष संत दर्शनाची उत्सुकता वाढू लागली व अर्वाचीन काही संत विभूतींची प्रत्यक्ष दर्शने आपोआप होऊ लागली. त्यापैकी श्री साईबाबांचे एक दर्शन होय. ती हकीकत येणेप्रमाणे. श्री सद्गुरू नारायण महाराज यांचे शिष्य वृंदांपैकी एक माझे मित्र, सिमला मुक्कामी गव्हर्मेंट रेल्वे बोर्डमध्ये नोकरीस असणारे लाला मदन गोपाल यांनी मुक्काम केडगाव येथे आपल्याबरोबर येण्याविषयी वसई मुक्कामी मला पत्र पाठवलं. त्यावेळी मी वसई कोर्टामध्ये नोकरीला होतो. त्याप्रमाणे मी 7 दिवसांची रजा घेऊन मिस्टर मदन गोपाल यांच्या ठराविक व्यवस्थेप्रमाणे कल्याण मुक्कामी त्यांना भेटून तिथून बरोबर जाण्याकरता वसईहून निघालो. प्रथम मी विलेपार्ले येथे मदन गोपालचे बंधूंकडे उतरलो. त्याच दिवशी सायंकाळी मदन गोपालचा सिमल्याहून टेलिग्राफ त्यांचे बंधूस आला व केडगावला जाण्याचा आजचा बेत काही कारणाने रद्द केला आहे असे मिस्टर शंकरराव यास कळवावे असे लिहिले होते. मी तर येऊन पोचलो व घेतलेली रजा कमी करून परत जाण्यापेक्षा येथेच 7 दिवस काढावे असे ठरवलं. इतक्यात माझे मित्र लाला लक्ष्मीचंद हे त्याच दिवशी सायंकाळी मला भेटले. तेही पार्ले येथे राहत असत. त्यांनी आपला स्वतः शिर्डीला जाण्याचा इरादा दर्शवला व मला शिर्डीला आपलेबरोबर येण्याविषयी सांगितले. त्यातील मुख्य उद्देश हा की त्यांना एकमेकांचे विचार एकमेकास समजवून देणारा असा त्यांच्या ओळखीचा एक मित्र त्यांच्याबरोबर असल्यास पाहिजे होता. मीही विचार केला की येथे 7 दिवस बसून राहण्यापेक्षा मिस्टर लक्ष्मीचंदबरोबर जावं व त्याप्रमाणे जाण्याचं ठरवलं. आम्ही दोघेही नवशिकेच होतो. तेथे वागायचे कसे, स्टेशनपासून साईबाबांचे ठिकाण किती दूर आहे, टांगा भाडे वगैरे संबंधी माहिती व बाबांसंबंधी नवीन इस्माला भीतीप्रद वाटणारी इतर लोकांनी पसरलेली माहिती वगैरे संबंधी मी विचार करत होतो. काही सर्वसाधारण माहिती भाऊसाहेबांकडून मिळाली. त्यांनी एक करंड व मिस्टर रघुनाथराव वाद्य यांनी एक हार बाबांना घालायला दिला होता व मिस्टर कन्हैयालाल यांनी बाबांना पेरू फार आवडतात म्हणून 64 आणे माझ्याजवळ पेरू घ्यावयास दिले. आम्ही दादर स्टेशनवर मनमाडचे गाडीत बसलो. दादर स्टेशनवर कैलासवासी मिस्टर नानासाहेब चांदोरकर हे अचानक त्याच गाडीला कल्याणला जाण्याकरता म्हणून आले होते. ते भेटले. त्यांनी आमच्यातला एक बोजा आपण घेऊन आमचे ओझे कल्याणपर्यंत का होईना कमी करून पुन्हा कल्याणला आमच्याकडे आणून दिला व आपला नमस्कार बाबांना प्रविष्ट करण्यास सांगितलं. येथून आम्ही दोघे जवळजवळ सारी रात्र नाशिकपर्यंत भजन करत होतो. मध्यंतरी कसारा स्टेशनवर एक मुसलमान आमचे डब्यात आला व आम्ही त्याला शिर्डीची हकीकत विचारली. त्याने इत्तंभूत हकीकत आम्हाला सांगितली व स्वतः मी शिर्डीला जात असतो असे तो म्हणाला. पुढे मनमाडला उतरून कोपरगावच्या गाडीत आम्ही बसलो व सकाळी 6 वाजता स्टेशनवर उतरलो. त्यावेळी टांगा स्टेशनवर नव्हता. इतक्यात भाऊसाहेब यांच्या इस्मानचा टांगा आला व आम्ही भाऊसाहेबांकडून आलो असल्याबद्दल त्यांना सांगितले. टांगेवाल्याने आमचे सामान टांग्यात घेतलं
व कोपरगावात आम्ही 2 तास विश्रांती घेतली. तिथे श्री गोदावरीचे स्नान केले, चहा घेतला. आम्हाला नावी पाहिजे होता, तोही तेथेच आम्ही उतरता क्षणी मिळाला. पुढे 8चे सुमारास शिर्डीला जाण्याकरता टांग्यातून निघालो. प्रथम 10-15 मिनटं घोडे चालेनात व चालण्या इतके दुर्बळ ते नव्हते, कारण पार्ले येथील 1-2 इस्मानी पेरूकरता पैसे दिले होते व ते पेरू या नदीच्या काठीच येणे होते हे यावेळी आम्ही विसरलो होतो. आमचा मूळचाच समज की ते खुद्द ठिकाणी मिळत असतील या धोरणाने पेरू विकत घेण्याच्या बाबतीत आम्ही निष्काळजी राहिलो. या दरम्यान एक पेरूवाली बाई लांबूनच ओरडत आली व म्हणाली, दादा तुम्हाला पेरू घ्यायचे आहेत ना, थांबा हे घ्या, माझेही थोडे बाबांना द्या. हे कोडे काय आहे हे आम्हाला समजेना. आम्ही पेरू घेतले व करंडात घालता क्षणीच घोड्यांचीही मस्ती थांबली व जे 15 मिनटापर्यंत चाबूक खाऊनसुद्धा चालत नव्हते ते पेरू आमच्या पदरी पडता क्षणीच भरधाव निघाले व शिर्डीला पोचेपर्यंत पुन्हा त्यांनी मार्गात केव्हाही मस्ती केली नाही. आम्ही साठेसाहेबांच्या वाड्यात उतरलो त्यावेळी 100-150 मंडळी तेथे आली होती. मिस्टर नूलकर व बांद्रे येथील मिस्टर नीळकंठराव सहस्त्रबुद्धे हेही तेथे होते. चहापान आटोपताच पुढे दर्शनाला कसं काय जावं वगैरे संबंधी मिस्टर नूलकर यांना विचारलं व मशिदीला गेलो. त्यावेळी बाबा मशिदीत आजूबाजूचे लोकांना शिव्यागाळी करत होते. फक्त एक देशस्थ ब्राह्मण त्यांचे पाठीमागे त्यांची पाठ चेपत होता. बाकी मंडळींची पळापळ होऊन ती मशिदीच्या बाहेर बसली होती. इतक्यात आम्ही दोघे पेरू इतर हार घेऊन तिथे थबकलो. तेथील प्रकार पाहून सर्वांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही वर जाऊ नका, बाबा फार रागवलेत. ते ऐकून मिस्टर लक्ष्मीचंद मोठा कचरला, परंतु मुळीच लक्ष न देता एकदम पायरीपर्यंत अडक गेलो. त्यावेळी त्यांचे संबंधी माझे प्रथम मत हे अक्कलकोटचे महाराजच आहेत असे झाले व त्यांचा चेहरा मला तसाच वाटला. तरी तशाच त्यांच्या क्रुद्ध वृत्तीमध्ये ते असताना मी पायरीजवळ 2 मिनटं उभा होतो. त्यांचे तामसी शब्द माझ्या कानावर पडत होते, परंतु माझी ही वृत्ती काही अंशी तशीच झाल्या कारणाने त्यांच्या इतर शिव्यागाळी काय होत्या त्या मला सांगता येणार नाहीत. परंतु जाओ इधर से हे शब्द मी ऐकले व त्यांचे पाठीमागे त्यावेळी असलेल्या एक काळ्या वर्णाच्या देशस्थ ब्राह्मणाने त्याच वेळी सांगितलं की थोड्या वेळाने या व हाताने खुणावले. मीही पुन्हा बाबांनी आपणहून हाक मारल्याशिवाय जाणार नाही असा निश्चय करून पाठी फिरलो व मशिदीच्या भिंती आड बसलो व मिस्टर लक्ष्मीचंदांकडे हीच करारी वाणी काढली. इतक्यात सद्गुरू माय प्रेमळच असते हा अनुभव 1-2 मिनटातच आला व प्रथम बाबांनी आम्हा दोघांनाच बोलवण्याकरता त्यांचे जवळील इस्मास पाठवलं. तो खाली उतरून आम्हाला बोलवायला आला व त्यासरशी मी व लक्ष्मीचंद एकदम बाबांचे पायापाशीच जाऊन बसलो. त्याबरोबर आजूबाजूचे शेकडो लोक जमा झाले. नंतर हार घालणे, आरत्या करणे वगैरे प्रकार झाले. पेरू वगैरे बाहेर लोकांना वाटण्याकरता बाबांनी फेकले व एक पेरू फोडून अर्धा मला व अर्धा लक्ष्मीचंद याला दिला. उदी लावली व शेवटी खाना खाओ और बाडे में सो जाओ असा हुकूम केला. आम्ही त्या दिवसापासून 2 दिवस त्या वाड्यामध्येच काढले. फक्त सकाळी मशिदीमध्ये दर्शनाला जात असो व 7-8चे सुमाराला बहिर्विधीला बाबा जात असत. त्यांचे रोज दर्शन होतच असे. पुढे 2-3 दिवसात मुंबईची मंडळी जाऊ लागली व शेवटी 3रे या 4थ्या दिवशी फक्त कैलासवासी राजुलकर व रावसाहेब सहस्त्रबुद्धे व आम्ही दोघे एवढेच वाड्यात राहिलो. मिस्टर सहस्त्रबुद्धे यांनी त्यावेळी जरी पूर्ण नाही तरी पूर्वीच्या आचार विचारात इकडे येण्याने बराच फेरफार होण्या इतका परिणाम आपल्यावर झाला आहे असं कबूल केलं. आम्ही 2-3 दिवस पुखा जोडीतच तिथे बसलो होतो, परंतु माझे विचार तरंग फारच निराळे चालत. मी म्हणे हे जर सत्पुरुष आहेत तर लोकांना शिव्या देणे, क्रोध करणे वगैरे महातामसी प्रकार यांचे चालू आहेत. तर अशा वृत्तीने लोकांचे काय कल्याण होणार आहे?
व जगाचे कल्याणाला याचा काय उपयोग होणार. मी तर येथे विनाकारण आलो. यांचेपासून जर आपल्याला काही सदुपदेश वगैरे होत नाही तर इथे राहायचे कशाला. हे तर खाना खाओ और आराम करो याशिवाय काहीच सांगत नाही आहेत. वरील विचार 2-3 दिवस सारखे चालत असत. इतक्यात मुंबईची सर्व मंडळी निघून गेली. 3-4 दिवशी सकाळी 7-8 वाजता विहिरीवर स्नान करून चहा घेऊन मी मिस्टर नुलकरांबरोबर गप्पा मारत बसलो होतो. इतक्यात नुलकर वाड्याच्या माडीवर निघून गेले व पुढे 2-3 मिनिटात उदाचा घमघमाट येऊ लागला व तो कोठून येतो हे मी पाहू लागलो. वाड्यात ऊद कोणीही पेटवला नव्हता. इतक्यात लक्ष्मीचंद व मी मशिदीत बाबांकडे जाण्याचं ठरवलं व उठलोही व दरवाजाच्या बाहेर पडलो तरी उदाचा वास मशिदीपासून सारखा येतच होता. तो आम्ही तेथे पोचताच थांबला. प्रत्यक्ष मशिदीतसुद्धा कोणी ऊद पेटवला नव्हता. तेव्हा आमची खात्री झाली की हा एक बाबांचा जासूदच आहे व आम्ही तेथे यावे याबद्दल हे त्यांचे प्रसाद खुणेचे बोलावणेच आहे. तेथे बसल्यावर आम्हा दोघांना 2 पाय चेपाव्यास बाबांनी सांगितले. मी उजवीकडे बसलो व तो डावीकडे बसला होता. तेवढ्यात चिलमी आणावयास एका इस्मास बाबांनी सांगितलं. त्यांनी ती प्रथम ओढून माझ्या हातात दिली व पुन्हा ओढून लक्ष्मीचंद यांना दिली. त्याने याप्रमाणे 3 वेळा ओढली. मी नुसती हातातच धरली. माझा समज हा की त्यांनी ती काही मला ओढायला दिली नसून थोड्या विश्रांतीखातर माझ्याजवळ दिली आहे व ती ओढावी अशी त्यांची इच्छा असल्यास ते मला सांगतील तेव्हा मी ओढीन. तेथपर्यंत मी काही साईबाबा नाही किंवा त्यांचे बरोबरीचा नाही की मी ओढलेली त्यांनी ओढावी हे करणे अपमानास्पद आहे असा माझा ग्रह झाला. लक्ष्मीचंद तर ओढीतच होता. वरील विचार येताच बाबांनी आपण ओढून लेव म्हणून मला दिली. त्याबरोबर मी तिला झुरका दिला व पुन्हा 2 वेळ देऊन चिलीम बदलली. चिलीम ओढण्याच्या वेळात स्वतःशीच बाबांचे बोलणं चाललेलं होतं. त्यातील मजकूर काही लक्ष्मीचंद संबंधी होता व काही माझ्याविषयी होता. त्यांनी माझे आजोबांचे वेळेपासून त्या तारखेपर्यंतचा साग्र इतिहासाचा पाढा गायला. त्यातून पुष्कळ गोष्टी मला माहीत नव्हत्या त्या मी घरी आल्यावर खऱ्या ठरल्या व काही मला माहीत होत्या त्याबद्दल मला आश्चर्य वाटले. आमचे आजोबांचे गुरु 12 वर्ष आमचे घरी होते त्याबद्दल त्यांनी उल्लेखही केला तो असा. मेरा बाप और माँ था, हम 12 बरस उसके पास रहे. उसने मेरा पालन बहुत अच्छा तरह से किया. मेरा माँ बाप को बहुत आदमी ने आप इष्ट सोयरे ने सता दिया. उसका कुछ कमती हुआ क्या, वो मेरे पास है. हमारा भी कुछ कमती हुआ क्या, जिसने उसको सता दिया उसका अल्लाह देखता है. देखो अच्छा तरह से चलो, अच्छा अल्लाह अच्छा करता है. बुरा तरह से चलेंगे तो बुरा होता है. हम गाणगापुर में भी है, पंढरपुर में भी है, सब ठिकान में है. सब जग में हम है और हमारे पास सब जग है. जिसको तुम पकड़ा है उसको छोड़ना नहीं. 2-4 दिन से अल्लाह पाओगे. याप्रमाणे पुष्कळच भाषणून उदी घेऊन त्यांनी माझ्या सर्व तोंडावर फासली व खाना खाओ और आराम करो असे सांगून खोबऱ्याचा प्रसाद देऊन आम्हाला जेवायला पाठवलं. त्याच दिवशी आम्हाला मुंबईत यायला निघणं होतं व त्यांनी परवानगी दिलीही. आम्ही लगेच वाड्यात आलो. जेवण उरकलं, बांधाबाद केली. आम्हाला 3:30 वाजता निघणं जरूर होतं. पैसे सर्व खलास झाले होते. कैलासवासी नुलकरांकडून मी 5 रुपये उसने घेतले. त्यातूनही दुसरा किरकोळ खर्च वजा जाता 1.5 रुपया शिल्लक राहिला. चदरू शिलकेमध्ये वसईस येणे शक्य नव्हते. पुन्हा आणखी रक्कम मागण्याचीही आम्हाला लाज वाटली. मला दुसऱ्या दिवशी 11 वाजता ड्युटीवर हजर राहणं जरूर होतं. 3 वाजल्याशिवाय टांगा नाही, पैसा नाही, जा म्हणून हुकूम झालेला. तेव्हा 2:30च्या सुमाराला पार्टिंग असिस्टंटला पुन्हा भेटून जावे म्हणून 2 नारळ घेऊन दर्शनाला गेलो. त्यावेळी बाबांचे भोजन संपलं होतं. बाबांनी उदी व नारळ प्रसाद दिला व तुमको कल ऑफिस में जाने का है, अभी के अभी निकलो तो गाडी मिल जाएगी असे उद्गार काढले. इतक्यात एक इंदूरहून इसम एकटाच बाबांना भेटायला आला. त्याचा स्वतंत्र टांगा होता व येता जाता 2 रुपये ठरले होते.
त्याला बाबांनी आमच्याबरोबर जाण्याचा हुकूम केला. आमचे टांग्याचे काम झाले. आम्ही स्टेशनवर पोहोचताच सायंकाळची गाडी चुकली, त्यामुळे रात्री मेलला आम्हाला यावे लागले. आम्ही कोपरगावहून 8:30च्या गाडीने मेलचीच तिकीटं काढून मनमाडला आलो. तो असं समजलं की मेल भुसावळला काही डिरेंजमेंट झाल्यामुळे 3 तास लेट झालं. आता दुसऱ्या दिवसाचा 11 वाजण्याचा ऑफिसचा वेळ गाडीमध्ये गेला. मेल सकाळी 6-7ला यायची, ती 12 वाजता दादरला आली. लक्ष्मीचंद 3-4 वाजताच ऑफिसला गेला व मी त्या इंदूरच्या मित्राबरोबर सायनला येऊन स्नान वगैरे करून भोजन उरकून स्वस्त 5 वाजता वांद्रे मुक्कामी आलो. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो. सदरहू हा मित्र माझा एल्फिस्टन हायस्कूलमधील सहाध्यायी होता व शिर्डीपासून मुंबईला येण्यापर्यंतचा आमचा सर्व खर्च त्याने केला. त्याचे घरदार सायन मुक्कामी आहे व तो एका प्रसिद्ध दळवी फॅमिलीतलं असून बॉम्बे कस्टममध्ये नोकरीला असतो. त्यांचे घरी गेल्यावर त्यांचे वृद्ध आजोबा यांना मी हकीकत सांगितली व केडगावचे नारायण महाराजांकडे गेलो होतो असे मला त्याच वेळी त्यांच्याकडनं समजलं. एकंदरीत ₹1.5 शिलकेत मोठ्या ऐशआरामामध्ये आम्ही मुंबईला आलो. इकडे वसई कोर्टामध्ये एक नाझर होते. त्यांचे व आमचे फार जुळत असे, कारण त्यांची दिशा व माझी दिशा ही काठीच्या 2 टोकाप्रमाणे होती. सदरू नाझरनी ओव्हरटाईम परवानगी 1 दिवस गैरहजर म्हणून कायद्याची पानं चाळून त्याचे सबजज कूपर यांचे कान भरले. सदरू इसम 7 दिवसाचे रजेवर गेला असून आज हजर होणे असताना गैरहजर राहिला आहे. तो बेपर्वा आहे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी सांगून त्याने सबजजचे कान फुंकले. मी आदल्या दिवशी वसईला सायंकाळी पोचल्यावर ही हकीकत मला समजली व गावातही ओव्हरटाईम म्हणून जास्त दिवस गैरहजर राहिल्याबद्दल मागची नोकरी मोफत जाऊन नवीन विटी नवा दांडू म्हणून नवीन आरंभ करावा लागेल अशा बऱ्याच गप्पा पसरल्या. मी तर बेफिकरच होतो, परंतु सबजज ज्यांना माझा स्वभाव माहीत असल्यामुळे त्यांनी त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी 11 वाजता मी ऑफिसमध्ये जाताच आमची सावत्र सासू हजरच होती. ती माझ्याबरोबरच चेंबरमध्ये आली. सबजजांनी काल का नाही आला म्हणून विचारले. मी एकंदर सर्व हकीकत सांगितली. त्यांनी ताबडतोब 1 दिवसाची एक्सटेन्शन ग्रँट केली. धाकटी सासूबाई शरमली व तिची थोडी गावातील लोकांनी फजितीही केली. एकंदरीत राजा चाले तेथे वैभव सांगाती या तुकारामाच्या उक्तीप्रमाणे प्रत्येक संतांकडे चमत्कार असतातच, परंतु चमत्काराच्या दृष्टीनेच संतांची ओळख व पारख करणाऱ्यांना त्यांचेपासून खरा आत्मिक उन्नतीचा लाभ फारसा मिळत नाही असा माझा अनुभव आहे. चमत्कार हे केव्हा केव्हा काही जणांना सन्मार्गाला लावण्यास कारणीभूत होतात, ही गोष्ट सत्य आहे. परंतु अशाने आपले धोरण कोणते ठेवावे हेही त्यांनी संत सहवासावरनं जाणलं पाहिजे. श्री साईनाथ बाबा प्रसन्न. हरिभक्तपरायण गोविंदराव रघुनाथराव दाभोळकर यांना मी आपला स्वतःचा अनुभव पाठवित आहे. तो आपण सवडीनुसार श्री साई लीलेमध्ये छापून प्रसिद्ध कराल अशी नम्र विनंती आहे, कळावे. आपला दास व बाबांचा दासानुदास शंकर गणपत शिंदे. माझा मावस भाऊ रावसाहेब धोंडीबा फरताळे यांच्या घरी श्री साईनाथ बाबांची पूजा होती. तेव्हा आमच्या मावस भावाने आज आमच्याकडे श्री साईबाबांची पूजा आहे, तेव्हा तुम्ही आज भजनाला या असं सांगितलं. तेव्हा मी 10 वाजता भजनाला गेलो व गुरुवारी गुरुमूर्ती रावसाहेब काशीनाथ मामा डुबे यांच्याबरोबर बरीच मंडळी भजनाला आली होती. दुसऱ्या दिवशी मी व रावसाहेब काशीनाथ मामांकडनं श्री साईनाथ बाबांचा फोटो घेऊन पूजा करू लागलो. 8-9 महिने पूजा केली व पुढे पूजा करण्याचे सुटलं व 2 वर्षांनी मुंबईला शिवरात्रीच्या दिवशी घोटा घेण्यात आल्यामुळे मला फार त्रास होऊन माझ्या मनावर वाईट परिणाम झाला.
एक प्रकारे डोके विचाराने भडकू लागले. पुढे 6 महिनेपर्यंत तो विचार म्हणजे एक प्रकारची भीती वाटू लागली. आम्ही पुष्कळ डॉक्टरांचे उपाय केले, परंतु काही गुण आला नाही. पुढे विचारांचा फार त्रास होऊन माझं डोकं फार भडकू लागलं. आमच्या आईने म्हणावे की याला वेड लागले, कोणी म्हणे याला भूत लागलं. हजारो कल्पना निघू लागल्या. पुढे माझी आई इतकी त्रासून गेली की आता काय करावे. जेवायला बसलो की विचार मनात व जीव घाबरावी. मला विचित्र भावना होऊ लागल्या. माझे मित्र रावसाहेब परब यांनी मला असं सांगितलं की तुला असा त्रास होत असतो तर ज्या देवावर तुझी भक्ती असेल ते देवाची पूजा कर, म्हणजे हे सर्व तुझं जाईल. रात्री मी श्री साईबाबांची आठवण करू लागलो. 2-3 दिवसांनी बाबांची पूजा केली व पुढे बाबांनी दृष्टांत दिला. बाबा भिक्षेला निघालेले आहेत व मी त्यांच्याकडे सारखा पाहत आहे. बाबा मला म्हणतात, बेटा कुछ मत डरो मैं है. आणि असे शब्द बाबा बोलले व सकाळी आईस रात्रीचं स्वप्न सांगितलं. तेव्हा आई म्हणाली की पूर्वी बाबांची पूजा करत होता व मध्ये सोडून दिली, त्याचा हा प्रताप आहे. तरी अजून तू आपली पूजा करू लाग, म्हणजे तुझे सर्व डोकं ठिकाणावर बाबा तुझं डोकं ठिकाणावर आणतील. मी पूजा करू लागलो व गुरुवारी गुरुमूर्ती रावसाहेब काशीनाथ मामा डुबे यांच्याकडे गेलो व मामानं म्हणालो की मी आज तुमच्याकडे भजनाला येणार आहे. तेव्हा मामाने विचारले की तू तर सर्वच सोडून दिलं आहे आणि मग तू आज कसा भजनाला येणार. तेव्हा मी आपला श्री साईबाबांबद्दल अनुभव सांगितला. मला एक प्रकारे विचाराने त्रास होत असतो व 2 दिवस झाले मी बाबांची पूजा केली आहे व मी आडमार्गी गेलो होतो, तेव्हा बाबांनी मला त्रासातून वाचवलं आहे व बाबांच्या उदीपासून पुढे मला चांगलं बरं वाटू लागलं. व पुढे तो विचार मनात आला की मी श्री साईबाबांना मोठ्याने हाका मारीत असे. तोच ताबडतोब विचार निघून जाऊन मला बरं वाटे. मी रावसाहेब काशीनाथ मामा डुबे यांच्याकडून श्री साईबाबांची उदी आणली व पूजा करून लावित असे. पुढे 2 महिन्यांनी माझा विचार कमी होत गेल्यामुळे मला बरं वाटू लागलं व पुढे श्री साईबाबांचे समाधीचे दर्शन घेतलं व बाबांचे अनुभव पावली येत आहेत. मी श्री साईबाबाच पाहिले नाही तरी जगामध्ये श्री साईबाबांचे अनुभव पावलोपावली येत आहेत. कारण बाबांच्या आरतीत म्हटलं आहे की नास्तिकांनाही तू लाविसी निज भजनी, दाविसी नाना लीला असंख्य रूपानी. हे बरोबर पटत आहे. गेल्या पुण्यतिथीला व गुरुपौर्णिमेच्या उत्सवात प्रसिद्ध भजनकार रावसाहेब विठ्ठलराव बाळकृष्ण कल्याणपूरकर यांनी रावसाहेब दाजी विठ्ठल सांबारे यांच्या इथे केलेले प्रवचन व पुराण. मंगलाचरणम. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. प्रथम नमन माझे सद्गुरू साईनाथा, हरुनी दुरित माझे मागतो हेची आता. अशिव कली मला तो गांजितो नित्यनाथा, तुझविण नचत राहता दीन या कृष्णनाथा. गळा रुंड माळा करी वामझोळी, मला वाटते की असे चंद्रमौळी. नका अंत पाहू तुम्ही साईनाथा, दावी मुमुक्षु पथहा मज कृष्णनाथा. हे चालिले वयवृथा भुललो प्रपंची, तीही करोनी स्थिरता न घडे मनाची. दुःखार्णवात बुडतो मज तारी आता, नमस्कार माझा सद्गुरू साईनाथा. ध्यानपर श्लोक. श्री साई यत्प्रसादे रमणीय अशी ही मूर्ती, सन्मुख ठेली वाटे पश्चिम देशी. स्वमठ करुनिया देवता स्थापियेली, भक्तांच्या पुरवाया सकलही मनीषा. वाट पाहे कृपेने, तो साई हनुमान प्रेम भरुनी, पाहू चला दृष्टीने. अभंग. चला शिर्डी जाऊ डोळे भरुनी, बाबा पाहू घेता समाधीचे दर्शन, सहज हरुनी जाय क्षीण. जमा होती समाधीपाशी हिंदू यवन पारशी, तेथे कैचा भेदभाव सर्वा भूती साई देव.
सर्व धर्म एक झाले, साई बाबा पायी ठेले. उद्धराय पतित जन केले, शिर्डी ग्रामी ठाण. शिवसूत गजानन म्हणे, तया मी शरण. श्लोक. हरुनी सकल तापा, सौख्य द्याया जीवासी. निकटतटी उभा जो, पारला ग्रामवासी. सुरुचिर रमणी ही मूर्ती ती पाहण्याला. निशिदिने मन घेओ, तेथही धावण्याला. अभंग. आला विजयादशमी दिन, जाऊ चला शिर्डी जन. बाबांची पुण्यतिथी, भावे भक्तजन करीती. कलियुगीचे साधन, साई बाबांचे चरण. आदिनाथ साई मूर्ती, वदले श्रीराम मारुती. उद्धराया जड जीव, आला शिर्डीर माधव. गजानन म्हणे वंदू, साईनाथ दीनबंधू. अभंग. आम्हा लादले निधान, साई बाबांचे चरण. आदिनाथाचा अवतार, साईनाथ गुरुदातार. काय सांगो अधिकार, चारी मुक्तीचे माहेर. धरून यवन आकार, शिर्डी आला कमलावर. साई नो हे व्यक्ती सहान, पायीलीन गजानन पद. साई बने दत्त महाराज, जो पूर्ण करे दिनकाज. तीन शीर षडभुजा विराजे, कटी कौपिन गळे माला. अल्लख करके नाथ सदनकू, आया उदुंबरवाला. साई बने दत्त महाराज, बकरे कीली मुंडी हाथ में, टपकत है खून उसका. चार वेद वो श्वान बने है, पारन लागत जिसका. साई बने दत्त महाराज, जो पूर्ण करे दिन काज. हाथ पसर के ठाड़े द्वार मो, लाओ निवाले बच्चा. दास गणु कहे यही कली मो, तारक वो प्रभु सच्चा. साई बने दत्त महाराज, जो पूर्ण करे दिन काज. भजन. साईनाथ साईनाथ गुरुदत्त दिगंबर साईनाथ. श्लोक. आहे योगी शिर्डी ग्रामवासी. साई बाबा ज्ञान वैराग्य रशी. साक्षीत्वाने लक्षिताना निवृत्ती. आनंदाने आदरी जो प्रवृत्ती.